मीठे बच्चे, हियर नो इविल। यहाँ तुम सत्संग में बैठे हो, तुम्हें मायावी कुसंग में नहीं जाना है। कुसंग लगने से ही संशय के रूप में घुट के आते हैं। प्रश्न है, इस समय किसी भी मनुष्य को स्पिरिचुअल नहीं कह सकते हैं, क्यों? उत्तर है, क्योंकि सभी देह अभिमानी हैं। देह अभिमान वाले स्पिरिचुअल कैसे कहला सकते हैं? स्पिरिचुअल फादर तो एक ही निराकार बाप है जो तुम्हें भी देही अभिमानी बनने की शिक्षा देते हैं। सुप्रीम का टाइटल भी एक बाप को ही दे सकते हैं। बाप के सिवाय सुप्रीम कोई भी कहला नहीं सकते। ओम शांति। बच्चे जब यहाँ बैठते हो तो जानते हो बाबा हमारा बाबा भी है, टीचर भी है और सतगुरु भी है। तीन की दरकार रहती है। पहले बाप, फिर पढ़ाने वाला टीचर और फिर पिछाड़ी में गुरु। यहाँ याद भी ऐसे करना है, क्योंकि नई बात है ना। बेहद का बाप भी है, बेहद का माना सबका। यहाँ जो भी आएंगे कहेंगे यह स्मृति में लाओ। इसमें किसको संशय हो तो हाथ उठाओ। यह वंडरफुल बात है ना। जन्म जन्मांतर कभी ऐसा कोई मिला होगा जिसको तुम बाप, टीचर, सतगुरु समझो, सो भी सुप्रीम। बेहद का बाप, बेहद का टीचर, बेहद का सतगुरु, ऐसा कभी कोई मिला? सिवाय इस पुरुषोत्तम संगम युग के कभी मिल न सके। इसमें कोई को संशय हो तो हाथ उठावे। यहां सब निश्चय बुद्धि होकर बैठे हैं। मुख्य है कि यह तीन। बेहद का बाप ज्ञान भी बेहद का देते हैं। बेहद का ज्ञान तो यह एक ही है। हद का ज्ञान तो तुम अनेक पढ़ते आए हो। कोई वकील बनते हैं, कोई सर्जन बनते हैं, क्योंकि यहां तो डॉक्टर, जज, वकील आदि सब चाहिए ना। वहां तो जरूरत नहीं है, वहां दुख की कोई बात ही नहीं है। तो अब बाप बैठ बेहद की शिक्षा बच्चों को देते हैं। बेहद का बाप ही बेहद की शिक्षा देते हैं। फिर आधा कल्प कोई शिक्षा तुमको पढ़ने की नहीं है। एक ही बार शिक्षा मिलती है जो 21 जन्मों के लिए फलीभूत होती है, अर्थात उनका फल मिलता है। वहां तो डॉक्टर, बैरिस्टर, जज आदि होते नहीं। यह तो निश्चय है ना, बरोबर ऐसे है ना। वहां दुख होता नहीं, कर्मभोग होता नहीं। बाप कर्मों की गति बैठ समझाते हैं। तर परमपिता परमात्मा आपला पिता पण आहे, शिक्षक पण आहे, सद्गुरू पण आहे। तर हे आपल्याला बिल्कुल क्लियर बुद्धीमध्ये ठेवायचं कि हमें कौन मिला है जो सारे कल्प में नहीं मिलता है। एक में तीन, 3 in 1। एक में ही बाप, शिक्षक और सद्गुरु। और बाप भी ऐसा जो बेहद का वर्षा देता है, जो असा वारसा आपको देतो जो जन्म जन्मांतर आपल्या कामात येणार आहे। शिक्षक असा शिक्षक रूपामध्ये असं शिकवतो की 21 जन्म काही शिकण्याची आवश्यकता नाही राहणार। आणि सद्गुरु बनून असे काही सद्गती करतो, असा रस्ता दाखवतो, असे वरदान देतो की जे पूर्ण कल्पामध्ये आपल्याला कामात येते। तो बाबा बोला ऐसा एक में
तीन रूप तुम्हें कभी मिले नहीं, दिखाई नहीं दिए, वैसा अनुभव नहीं हुआ, और कोई होगा भी किसी का, कोणाचे वडील असतात जे शिक्षक पण असतात, पण बाबा म्हणतात सुप्रीम थोडी कहेंगे उसको, परम, सर्वोच्च, सगळ्यात मोठा, सगळ्यात वरचा, तो तर एक परमपिता परमात्मा जो फक्त संगम युगामध्ये आपल्याला मिळतो. तो बाबा म्हणता है कि ये जो बात है, ये बात सदा बुद्धि में रखो कि हम अब किसके बने हैं. वो ऐसी पढ़ाई हमें पढ़ाता है जिस कारण से हम ऐसी दुनिया में चले जाते हैं जहां रोग नहीं, दुःख नहीं, शोक नहीं, कोई तकलीफ नहीं. इथं बाबा म्हणतात इथं वकील पाहिजे, जज पाहिजे, डॉक्टर पाहिजे, पोलीस पाहिजे, कारण ही दुनिया अशी. त्या दुनियेमध्ये यांच्यापैकी कोणाची आवश्यकता नाही. ज्या दुनियेमध्ये बाबा आपल्याला घेऊन जातोय आणि जी दुनिया 2037 नंतर असणार आहे इथं, तिथं जजची आवश्यकता नाही, वकिलाची आवश्यकता नाही, पोलीसची आवश्यकता नाही, डॉक्टरची आवश्यकता नाही. तर तो असं शिक्षण आपल्याला देतोय की आपण त्या दुनियेमध्ये पोहोचू, जी बिना दुःखाची, बिना त्रासाची, बिना दुखण्याची दुनिया है. तो उस पढ़ाई को हमें उतना महत्व देना है. जो बाबा हमें मुरली के द्वारा पढ़ाता है उसको उतना महत्व देना है, क्योंकि ये ज्ञान हमें जन्म जन्मांतर काम आने वाला है. और बाबा का बनकर हम जो वर्षा प्राप्त करते हैं, उस आधार से हमारे जो भाग्य है जन्म जन्मांतर का, उस भाग्य का निर्माण हो रहा है. और वो सदगुरु के रूप में हम उसको याद रखते हैं, तो हमारे लिए जो कुछ भी हम कर रहे हैं इस पुरुषार्थ के जीवन में, वो करना सहज हो जाता है. जर बाबांना सद्गुरूच्या रूपामध्ये सोबत ठेवू तर त्याचं वरदानांचं वर्षाव आपल्यावरती होत राहील. सद्गतीच्या रस्त्यावरती आपण चालू, वरदानाच्या वर्षावामध्ये राहू, आणि म्हणून जे काही करतोय ते सहज होऊन जाईल. तर बाबा म्हणता है कि अभी ये बात तुम्हारी बुद्धि में अभी पक्की होनी चाहिए. अगर किसी को संशय है तो बताओ, हाथ उठाओ. ऐसा तो कभी कोई मिला नहीं. आपण एकाच मुरलीमध्ये त्याचे तिन्ही रूप बघतो. तो पित्याच्या रूपामध्ये पण आपल्याला समजवतो, शिक्षकाच्या रूपामध्ये ज्ञान देतो, आणि सद्गुरूच्या रूपामध्ये वरदानांचा वर्षाव करतो. सगळे शुभ भावना भरलेले बोल आहे त्याचे. तर 3-in-1 चा अनुभव आपण प्रत्येक मुरलीमध्ये करतो. तर बाबा म्हणता इस बात में किसी को अभी संशय हो तो चेक कर लो अपने संशय को. संशय मनामध्ये बिलकुल आपल्याला ठेवायचा नाही या बाबतीत, क्योंकि हम बहुत ऊंचे परिवार में, भगवान के परिवार में आ गए. बहुत बहुत बड़ी हमारे जीवन में 5000 वर्ष में इतनी सुंदर घटना हुई है कि हम बाबा के घर के बन गए, हम भगवान के घर के बन गए. तो अभी पूरा फायदा उठाना है. आणि पूर्ण फायदा का बरं नाही उचलताय? काहीतरी डाऊट असेल मनामध्ये. तर बाबा म्हणतात डाऊट सगळे काढून टाका, क्लिअर करून घ्या आणि पक्के बनून जा. बाप कहते हैं मैं यह शरीर लोन लेता हूं. यह शरीर रूपी मकान हमारा नहीं है, यह भी इनका मकान है. खिड़कियां आदि सब है. कालच विषय होता, कालची जी कहाणी झाली संध्याकाळी, त्याच्यामध्ये ते अनुभव सांगितला दादींनी कि वो हमें ऐसा महसूस होता था बाबा के सामने जाकर कि शिव बाबा अंदर बैठा है और इस आंख रूपी खिड़की से हमें देख रहा है. आज बाबा म्हणता है कि ये इनका मकान, ये हमारा मकान नहीं है. त्याचं शरीर हे ब्रह्माचं शरीर आहे. शरीरूपी घरामध्ये मी आलेलो आहे. या ब्रह्माचं, जसं ब्रह्माचं शरीर म्हणजे घर, त्या घरामध्ये मी आलेलो आहे. आणि त्याला खिडक्या म्हणजे डोळे, आणि त्या खिडक्यांमधून मी तुम्हाला दृष्टी देतो, तुमच्याशी बोलतोय त्या घरामध्ये राहून. आणि हे बाबांना बिलकुल क्लिअर आहे की माझं शरीर नाहीये, हे ब्रह्माचं शरीर आहे, मी आधार घेतलेला आहे. तर तसंच आपलं पण शरीर हे परमनंट नाहीये, परमधाम मधून आणलेलं नव्हतं, प्रत्येक जन्मामध्ये बदलत आलेलं आहे. तर आपण पण असा अनुभव करू शकतो की मी आत्मा या शरीरामध्ये बसलेलो आहे, मध्ये बसलेलो आहे, आधार घेतलेला आहे या शरीराचा, आणि या शरीराच्या आधाराने मला आता बाहेर बघायचंय, डोळेरूपी खिडकीमधून बाहेर बघायचंय,
कानांच्या द्वारे ऐकायचंय, मुखाच्या द्वारे बोलायचंय, मी आत्मा मध्ये आहे. या घरामध्ये, शरीर रूपी घरामध्ये विराजमान. तो बाप कहते मैं यह शरीर लोन लेता हूं, यह शरीर रूपी मकान हमारा नहीं है, यह भी इनका मकान है, खिड़कियां आदि सब है. तो बाप समझाते हैं मैं तुम्हारा बेहद का बाप अर्थात सभी आत्माओं का बाप हूं, पढ़ाता भी हूं आत्माओं को. इनको कहा जाता है स्पिरिचुअल फादर अर्थात रूहानी बाप, और कोई को भी रूहानी बाप नहीं कहेंगे. यहाँ तुम बच्चे जानते हो यह बेहद का बाप है. परमपिता परमात्मा सभी आत्माओं का बाप है, म्हणून बेहदचा पिता म्हटलं जातं. आत्माओं का पिता है, शरीर का पिता नहीं, आत्माओं का पिता है. स्पिरिचुअल का कोई अर्थ नहीं समझते हैं. स्पिरिचुअल फादर अर्थात निराकारी फादर, निराकारी आत्म्यांचा निराकारी परमपिता. तुम आत्माएं हो स्पिरिचुअल बच्चे, आत्मा रूपामध्ये आपण त्याचे बच्चे. स्पिरिचुअल फादर आकर तुमको पढ़ाते हैं. आत्माओं का पिता परमपिता हमें आकर यहाँ पर आकर पढ़ाता है. यह समझ और कोई में हो न सके. बाप खुद बैठ बतलाते हैं कि मैं कौन हूं. दर्शन घ्यायची गरज नाहीये, बाबांना चांगलं नाही वाटत. मैं तुमको बेहद की शिक्षा देता हूं. इसमें वकील, जज, सर्जन आदि की दरकार नहीं, क्योंकि वहां तो एकदम सुख ही सुख है. दुख का नाम निशान नहीं होता. यहाँ फिर सुख का नाम निशान नहीं है. इसको कहा जाता है प्रायः लोभ. सुख तो कागविष्टा समान है. जरा सा सुख है तो बेहद सुख की नॉलेज दे कैसे सकते हैं. पहले जब देवी देवताओं का राज्य था उस सत्यता 100% थी. अभी तो झूठ ही झूठ है. यह है बेहद की नॉलेज. तुम जानते हो यह मनुष्य सृष्टि रूपी झाड़ है जिसका बीज रूप मैं हूं. उनमें झाड़ की सारी नॉलेज है. मनुष्यों को यह नॉलेज नहीं है. मैं चैतन्य बीज रूप हूं. मुझे कहते ही है ज्ञान का सागर. ज्ञान से सेकंड में गति सदगति होती है. मैं हूं सबका बाप. मुझे पहचानने से तुम बच्चों को वर्षा मिल जाता है. बाबा म्हणतात मला ओळखा आणि वारसा हक्काचे अधिकारी बनायचे. फक्त मला ओळखण्याची आवश्यकता आहे, कारण तो गुप्त आहे, दिसत नाही. त्याला समजून घ्यायचं, त्याच्या शब्दामध्ये अनुभवायचं आहे, त्याच्या आठवणीमध्ये बसून त्याचा अनुभव घ्यायचा आहे, त्याच्या वरदानांच्या वर्षावामध्ये राहायचं आहे. तो मुझे पहचान जाओ और वर्षा मिल जाए. म्हणजे जसं बाळाचा जन्म झाला तर काय म्हणतात वारसदार आला, तो ऐसे ही बाबा को हम पहचान ले, मतलब बाबा को अपना मान ले, हम उसका बच्चा बन गए, जन्म हो गया हमारा, तो बाबा का जो वर्षा है वो हमें मिल जाएगा. और बाबा का वर्षा जो श्री कृष्ण के हाथ में दिखाया है वो वर्षा है, और वो वर्षे के हकदार हम बन जाते हैं. तो मुझे पहचानने से तुम बच्चों को वर्षा मिल जाता है, परंतु राजधानी है ना, वर्षा मिल जाता है परंतु राजधानी आहे. राजधानीमध्ये सगळ्यांची आवश्यकता आहे. मग जसा पुरुषार्थ तसे जसं आपण पुरुषार्थ केलेला आहे त्याप्रमाणे राजधानीमध्ये आपली लेवल राहील. तर आपला पुरुषार्थ असा असला पाहिजे की राजधानीमध्ये वरच्या लेवलला यायचं. स्वर्ग में भी मर्तबे तो नंबरवार बहुत है. बाप एक ही पढ़ाई पढ़ाते हैं. पढ़ने वाले तो नंबरवार ही होते हैं. इसमें फिर और कोई पढ़ाई की दरकार नहीं है. वहां कोई बीमार होता नहीं. पैसे की कमाई के लिए पढ़ाई नहीं पढ़ते. तुम यहाँ से बेहद का वर्षा ले जाते हो, वहां यह मालूम नहीं पड़ेगा की यह पद हमको कोईने दिलाया है. पुरुषार्थ इथं आहे आणि कशामुळे इतकं सुंदर जीवन झालेले सत्युगामध्ये ते आपल्याला माहित नाही पडणार, कारण हे ज्ञान बाबा संपवून टाकतो. गरज नाहीये,
हे ज्ञान संपून टाकतो, तिथं फक्त आपण जीवनाचा आनंद घेणार आहे सत्युगामध्ये. का बरं इतकं श्रेष्ठ भाग्य बनलं, का बरं इतक्या चांगल्या दुनियेमध्ये आपण काही विचार तिथं चालणार नाही. फक्त एक सुंदर असा अनुभवामध्ये आपण तिथं राहणार आहे. यह तुम अभी समझते हो, हद की नॉलेज तो तुम पढ़ते आए हो, अब बेहद की नॉलेज पढ़ने वाले को देख लिया, जान लिया. जानते हो, बाप बाप भी है, टीचर भी है, आकर हमको पढ़ाते हैं. सुप्रीम टीचर है, राजयोग सिखलाते हैं. सच्चा सदगुरु भी है. यह है बेहद का राजयोग. वह बैरिस्ट्री डॉक्टरी ही सिखलाएंगे, क्योंकि यह दुनिया ही दुःख के आवश्यकता म्हणून ते शिकावं लागतं. इथं दुःखाची दुनिया आहे आणि म्हणून डॉक्टर पण पाहिजे, वकील पण पाहिजे. तर त्यामुळे ते इथलं शिक्षण अशा प्रकारचं आहे. पण त्या दुनियेमध्ये यांची आवश्यकता नाही म्हणून बाबा आपल्याला ते नाही शिकवत. बाबा आपल्याला देवता बनवण्याची ट्रेनिंग देतोय, आपल्याला देवता बनवतोय. आणि तिथं सगळेच देवता असणार आहे. देवतांचा कोणीही डॉक्टर नाही, कोणी वकील नाही. देवतांना कोणत्या पोलिसाकडे जायची गरज नाही, कोणत्या जजकडे त्यांची केस नाही चालणार. ऐसी उस सुंदर दुनिया में बाबा हमें लेकर जा रहा है. उसकी तैयारी करने के लिए ये सारी पढ़ाई है. वह सब है हद की पढ़ाई, यह है बेहद की पढ़ाई. बाप तुमको बेहद की पढ़ाई पढ़ाते हैं. यह भी जानते हो, यह बाप टीचर सदगुरु कल्प कल्प आते हैं, फिर यही पढ़ाई पढ़ते हैं, पढ़ाते हैं सत्युग त्रेता के लिए. फिर प्रायः लोप हो जाता है, सुख की प्रारब्ध पूरी हो जाती है ड्रामा अनुसार. यह बेहद का बाप बैठ समझाते हैं, उनको ही पतित पावन कहा जाता है. श्री कृष्ण को त्वमेव माताश्च पिता व पतित पावन कहेंगे क्या? इनके मर्तबे और उनके मर्तबे में रात दिन का फरक है. परमपिता परमात्मा सर्वोच्च, सगळ्यांचा पिता, सगळ्या धर्माच्या सगळ्या आत्म्यांचा परमपिता. आणि श्रीकृष्ण जो आहे या दुनियेमधला नंबर 1. पण परमपिता नाही म्हणणार. श्रीकृष्णाला परमपिता आपण म्हणू, पण बाकीच्या धर्मावाले थोडी म्हणते. तर श्रीकृष्ण तर आहे श्रेष्ठ, पण तो या दुनियेमध्ये मनुष्यामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. म्हणजे परमात्म्यानंतर जर कोणी असेल तर तो श्रीकृष्ण आहे. परमात्मा शिव आणि त्यानंतर श्रीकृष्ण. पण श्रीकृष्ण लक्ष्मीनारायण, श्रीकृष्ण आणि राधा मिळून लक्ष्मीनारायण बनणार आणि त्यांची मुलं त्यांना फक्त माता पिता म्हणते. पण सगळी दुनिया त्यांना माता पिता नाही म्हणू शकत. आणि पतित पावन श्रीकृष्णाला नाही म्हणू शकत आपण. पतित पावन परमात्म्याला म्हणतो. आणि परमात्म्याचा परिचय आपल्याला प्राप्त झालेला आहे. आपण परमात्म्याचे बनलेलो आहे आणि आपल्याला आता पावन बनण्यासाठी दुसरं काहीही करण्याची आवश्यकता नाहीये. कुठेही जाऊन गंगा स्नान करण्याची आवश्यकता नाहीये. आत्माला पावन बनवणारा परमात्मा आपल्याला प्राप्त झालेला आहे. श्री कृष्ण का जन्म कोई दिव्य अलौकिक नहीं गाया हुआ है, सिर्फ पवित्रता से होता है. पवित्र पद्धतीने श्रीकृष्णाचा जन्म होतो. सत्युगामध्ये पण होईल. तसा दिव्य आणि अलौकिक असा जन्म त्या देवता रूपाच्या हिशोबाने आहे, पण असं एकदम वेगळ्या प्रकारचा जन्म नाही, पण पवित्र पद्धतीने त्याचा जन्म आहे. पण परमात्म्याचं कसं अवतरण दिव्य आणि अलौकिक. या लोक इथं जसं जन्म होतो तसं जन्म नाहीये. बाबा अवतरित होतो परमधामवरून, त्या शरीरामध्ये प्रवेश करतो, ज्ञान देतो, निघून जातो, पुन्हा प्रवेश करतो, पुन्हा ज्ञान देतो, निघून जातो. 100 वर्ष बाबांचं हे दिव्य आणि अलौकिक अवतरण चालू असतं. बाप तो कुएं के गर्भ से नहीं निकलते हैं, समझाते हैं मीठे मीठे रूहानी बच्चों, रूह ही पड़ती है. सब संस्कार अच्छे या बुरे रूह में रहते हैं. जैसे जैसे कर्म करते हैं उस अनुसार उन्हें शरीर मिलता है. कोई बहुत दुख भोगते हैं, कोई काने, कोई बहरे होते हैं. कहेंगे पास्ट में ऐसे कर्म किए हैं जिसका यह फल है. आत्मा के कर्मों अनुसार ही रोगी शरीर आदि मिलता है. आत्मा के कर्मों अनुसार ही वैसा शरीर मिलता है. कोणाला रोग आहे सुरुवात बचपन पासूनच, कोणी आंधळा असतो, पांगळा असतो, तर त्याचं कारण आहे मागच्या जन्मातले पाप कर्म. नाहीतर आपण काय ऐकत आलो होतो शास्त्रामध्ये की मनुष्य जन्म खूप पुण्याचं फळ आहे, खूप पुण्य होतं आणि म्हणून हा मनुष्य देह प्राप्त झाला, हे ऐकत आलो होतो आपण.
आणि असं असताना मग प्रत्येक मनुष्य कसा पाहिजे होता? पुण्याचं फळ मिळालं तर कोणाला काही प्रॉब्लेमच नसायला पाहिजे होता. पण बाबांनी येऊन आपल्याला ज्ञान दिलं की हा जो मनुष्य जन्म संगमयुगामध्ये तुमचा होतो, जे तुम्ही बाबांच्या ज्ञानामध्ये येता, तो मनुष्य जन्म खूप पुण्याचं फळ. पण आपण मागच्या जन्मामध्ये मनुष्य होतो, त्याच्या मागच्या जन्मामध्ये मनुष्य होतो, पुढेही मनुष्यच होणार आहे. हे बाबांचं ज्ञान आपल्याला सत्य स्पष्ट सांगतं. आणि म्हणून ते कारण आपण लक्षात घ्यायला पाहिजे की का बरं मग प्रत्येक मनुष्य सुखी का बरं नाही? प्रत्येक मनुष्याला काही ना काही प्रकारचं दुःख आहे, काही ना काही प्रकारचं प्रॉब्लेम आहे, काही ना काही प्रकारचं टेन्शन आहे. कोणी किती पैशावाला असू द्या, पदवाला असू द्या, पोझिशनवाला असू द्या, काही ना काही कमी त्याच्या जीवनामध्ये. आणि जर शास्त्रांच्या म्हणण्यानुसार आपण जर त्याला स्वीकारलं की मनुष्य जन्म म्हणजे दुर्लभ जन्म आहे आणि खूप पुण्याचं फळ आहे, तर सगळ्यांचं जीवन खूप सुंदर राहायला पाहिजे होतं. तर नाहीये. म्हणूनच बाबा सत्य कारण सांगतोय की मागच्या जन्मामध्ये तुम्ही मनुष्य होते आणि त्यावेळेला जे काही कर्म केलेले आहे त्या कर्माचा परिणाम म्हणून तुमचं हे शरीर आणि हे शरीरासोबत ईश्वर जोडलेले असतात आणि त्यामुळे तसं शरीर प्राप्त होत असतं. अभी तुम बच्चे जानते हो हमको पढ़ाने वाला है गॉड फादर. कोण शिकवतोय? शास्त्र मनुष्याने लिहिले. हे कोण शिकवतोय आपल्याला? परम पिता परमात्मा, परमेश्वर, गॉड फादर. सो गॉड पण आहे आणि फादर पण आहे, परमेश्वर पण आहे आणि आपला परम पिता पण आहे. तो शिकवतोय. गॉड टीचर, गॉड प्रिसेप्टर है, तो उपदेशक पण आहे, शिक्षक पण आहे. उसको कहते हैं गॉड परम आत्मा, उसको मिलाकर परमात्मा कहते हैं, सुप्रीम सोल. ब्रह्मा को तो सुप्रीम नहीं कहेंगे. सुप्रीम अर्थात ऊंच ते ऊंच, पवित्र ते पवित्र. ब्रह्मा पण सुप्रीम नहीं है, सुप्रीम है परमपिता परमात्मा. मर्तबे तो हर एक के अलग अलग है. श्री कृष्ण का जो मर्तबा है वह दूसरे को मिल नहीं सकता. प्राइम मिनिस्टर का मर्तबा दूसरे को थोड़ी देंगे. प्रत्येकाचे लेवल वेगवेगळे, प्रत्येकाची पोझिशन वेगवेगळी आहे. पंतप्रधानची पोझिशन वेगळी, मुख्यमंत्र्याची वेगळी, राष्ट्रपतीची वेगळी. तसं या सृष्टी नाटकामध्ये पण परमात्मा शिव आहे आणि ब्रह्माचा पार्ट आहे कधी? संगमयुगामध्ये, जेव्हा परमात्मा त्यांच्यामध्ये प्रवेश करतात. आणि ब्रह्मा म्हणजे श्रीकृष्णाचा लास्ट जन्माचं शरीर. तर हे प्रत्येकाची लेवल, प्रत्येकाचा पार्ट, प्रत्येकाचा टायमिंग हा वेगवेगळा आणि ते सगळं बाबांनी आपल्या समोर स्पष्ट केलेलं आहे. आपल्यासाठी आता काहीही रहस्य राहिलेलं नाही, काही शोधायची गरज नाहीये. बाबा आपल्याला सगळं खरं खरं आणि स्पष्ट सांगतो. बाप का भी मर्तबा अलग है, ब्रह्मा विष्णु शंकर का भी अलग है. ब्रह्मा विष्णु शंकर देवता है, शिव तो परमात्मा है. दोनों को मिलाकर शिव शंकर कैसे कहेंगे? दोनों अलग अलग है ना. न समझने के कारण शिव शंकर को एक कह देते हैं, नाम भी ऐसे रख देते हैं. शिव शंकरला एकत्र करून टाकलेले आणि म्हणून बाबा म्हणते नाव सुद्धा असं ठेवतात. स्वतःचं नाव पण शिवशंकर असं ठेवतात. ते नाव सुद्धा वेगवेगळे असून एकत्र करून टाकले. ये सब बातें बाप ही आकर समझाते. तुम जानते हो यह बाबा भी है, टीचर भी है, सदगुरु भी है. हर एक मनुष्य को बाप भी होता है, टीचर भी होता है और गुरु भी होता है. जब बूढ़े होते हैं तो गुरु करते हैं. आजकल तो छोटेपन में ही गुरु करा देते हैं. समझते हैं अगर गुरु नहीं किया तो अवज्ञा हो जाएगी. 60 वर्ष के बाद गुरु करते थे. वह होती है वानप्रस्थ अवस्था. निर्वाण अर्थात वाणी से परे स्वीट साइलेंस टाइम, जिसमें जाने के लिए आधा कल्प तुमने मेहनत की है परंतु पता ही नहीं, तो कोई जा नहीं सकते. इसको रास्ता बता कैसे सकते हैं? एक के सिवाय तो कोई रास्ता बता न सके. सबकी बुद्धि एक जैसी नहीं होती. कोई तो जैसे कथाएं सुनते हैं, फायदा कुछ नहीं, उन्नति कुछ नहीं. तो बाबा म्हणता ये जो ज्ञान है ही कथा काय आहे तुमची, की लक्ष्मीनारायण कसं बनायचंय याची कथा आहे. ही सगळी जी कथा बाबा कथेच्या रूपामध्ये आपल्याला समजवतो या गोष्टी सगळ्या. पण बाबा म्हणजे जशा कथा भक्ती मार्गामध्ये ऐकत आले तशा कथाच्या रूपामध्ये ज्ञान नाही घ्यायचंय. आपल्याला काय करायचं ते समजून घ्यायचं. ही सत्संगामध्ये जायचं, कथा ऐकायची, तिथलं तिथं सोडून यायचं, मजा घ्यायची, टाइमपास झाला बस. इथं आपल्याला बाबा सांगतो की ही तुमची कथा आहे, तुमची कहाणी आहे आणि तुम्हाला परिवर्तन आणायचं ते ऐकून, आपल्यामध्ये बदल घडवून आणायचंय. आपण ट्रेनिंग घेतोय कथेच्या रूपामध्ये. बाबा समजवतो आपल्याला, पण आपण ट्रेनिंग घेतोय देवता बनण्याची. आपल्यामध्ये काय कमी कमजोरी ती आपल्याला दूर करायची आणि आपल्याला स्वच्छ सुंदर निर्मळ बनायचं.
तो हम जो ब्रह्मा बाबा की कहानी भी सुन रहे हैं अभी, तो उस कहानी से भी हमें वो कहानी के रूप में नहीं सुनते हैं, हमें उसमें से क्या क्या सीखना है, क्या क्या समझना है, ब्रह्मा ने कैसे जीवन जिया, हमें क्या करना है, जो दादियों के अनुभव है, वरिष्ठों के अनुभव है, उसमें से हम क्या सीख सकते हैं। तो कहानी हमारे हम जो कुछ भी करते हैं वो जो बाहेर जो सत्संग है उस हिसाब से नाही आहे, आपला सत्संग वेगळा आहे, आपण त्याच्या सोबत राहून हे सगळं ऐकतो, समजून घेतो आणि जीवनामध्ये आणत असतो। तो बाबा म्हणता है कि ऐसा नहीं होना चाहिए कि सुना और उन्नति कुछ भी नहीं हुई, हम सुनकर अपने जीवन में उन्नति करें, पुढे चलायचं आहे आपल्याला। तुम अभी बगीचे के फूल बनते हो, फूल से कांटे बने, अब फिर कांटे से फूल बाप बनाते हो। आता बाबा म्हणते मी तुम्हाला फुलासारखं बनवायला आलेलो आहे, फुलं होते तुम्ही पहिले, काटे बनले म्हणजे विकार आले आपल्या जीवनामध्ये, आता पुन्हा विकार रूपी काट्यांना काढून आपल्याला दिव्य गुणांनी सुंदर असं फूल बनायचं। तुम ही पूज्य फिर पुजारी बने, आपणच पूज्य बनलो होतो, आपणच देवता बनलो होतो आणि आपणच मग आपल्या मूर्त्यांची पूजा करायला लागलो। 84 जन्म लेते लेते सतो प्रधान से तमो प्रधान पतित बन गए, बाप ने सीधी सारी समझाई है, अब फिर पतित से पावन कैसे बनते। जी 84 जन्माची कहाणी आपली कहाणी आहे, आपण ती बिलकुल क्लिअर लक्षात ठेवायची की मला आता पुन्हा डायरेक्ट वरती जायचं सत्युगामध्ये। यहाँ तो तुम इसलिए सत्संग में बैठे हो, बाहर कुसंग में जाते हो तो तुमको बहुत उल्टी बातें सुनाएंगे, फिर यह इतनी सब बातें भूल जाएगी। कुसंग में जाने से गुटखा खाने लग पड़ते हैं, संशय का तब मालूम पड़ता है, परंतु यह बातें तो भूलनी नहीं चाहिए। बाबा का सत्संग, बाबा की मुरली जब हम सुनते हैं तो हमें सारी बातें स्पष्ट हो जाती है। बाबा म्हणतात बाहेर गेल्यावर बाहेरच्यांच्या प्रभावामध्ये जर तुम्ही आले तर त्या उलट्या गोष्टी मनामध्ये जाऊन एखाद्या पॉइंट वरती संशय येऊन जाईल आणि आपली कमजोरी असते ते त्याच बाबतीत संशय येतो। जी आपली कमजोरी असते, एखाद्याने काही गोष्ट सांगितली आणि आपल्यामध्ये ती कमजोरी आहे आणि आपण त्याला मग असं वाटतं की हा बरोबर आहे, हे हा जो म्हणतो ते बरोबर आहे, आणि मग एखादा पॉइंट आपल्याला असं काही बुद्धीला उलट करून टाकतो की आपण मग बाबांचं ज्ञानामध्ये इंटरेस्ट नाही राहत आणि मग हळूहळू हळूहळू ज्ञानापासून दूर जातो, मुरलीपासून दूर जातो। असं होतं, इथं होत नाही, जास्त नाहीये इथं काही तसं प्रकार, पण बऱ्याच ठिकाणी असं होतं की मुरली सुटून जाते, मुरली सुटली म्हणजे ज्ञान मार्गामधून कट झाले, बाबा म्हणतात बच्चा मर गया। तो हमें अमर भव का वरदानी बनना है। रविवारच्या मुरलीमध्ये बाबांनी सांगितलं की मैं चेक कर रहा था कि अमर भव के वरदानी कौन कौन बच्चे, जब से ज्ञान में आए हैं तब से क्या संकल्प आया है इस यज्ञ को छोड़कर जाने का, बाबा को छोड़ने का। तो वो क्यों होता है, कुछ ना कुछ संशय मन में पकड़ लेते हैं और वो अपनी कमजोरी के आधार पर। तो बिल्कुल जे काही संशय असतील त्याला क्लिअर करायचे, दुसऱ्यांच्या प्रभावामध्ये यायचं नाहीये, उलट आपल्याला सगळ्यांना या रस्त्यावरती आणायचे, त्यांचं कल्याण करायचं। तो बाप भी है, बेहद की शिक्षा देने वाला भी है, जो और कोई दे न सके। बाबा कहते हैं भल जाकर देखो कहां से मिलती है। बाबा म्हणता है मैं जो शिक्षा देता हूं, मैं जो ज्ञान देता हूं वो और कोई दे नहीं सकता, क्योंकि जानते नहीं है, बिचाऱ्यांना माहितीच नाही तर कसं देणार। पण बाबा म्हणतात तुम्हाला जर चेक करायचं तुम्ही जाऊन बघा, आत्म्याचं ज्ञान आहे का, परमात्म्याचं ज्ञान आहे का, 84 जन्माची स्पष्टपणे कहाणी आहे का कोणी सांगितलेली, कर्माचं हिशोब सांगितलेलं आहे का, सृष्टीचक्राचं ज्ञान आहे का, आणि बाबांनी जे जे सांगितलेलं ते सगळं खरं झालेलं आहे, असं आहे का दुनियेमध्ये कुठे। बाबा म्हणते चेक करून घ्या। सब है मनुष्य, वह तो यह नॉलेज दे न सके। बाबा म्हणते ते मनुष्य आहे, ते कसं हे ज्ञान देतील। भगवान एक ही रथ लेते हैं जिसको भाग्यशाली रथ कहा जाता है, जिसमें बाप की प्रविष्टता होती है। भगवान एक ही बार आता है संगम युग में, ये रथ लेता है ब्रह्मा का और इसलिए उसको भागीरथ कहते हैं। म्हणून म्हणतात भागीरथाने गंगा आणली। ती कोणती गंगा आणली, भागीरथ म्हणजे भाग्यशाली रथ ब्रह्माचा, आणि त्याच्याद्वारे ही ज्ञानाची गंगा आली। तो उस ज्ञान गंगा में हमें अब रोज बहुत अच्छी रीति से स्नान करके खुद को पावन बनाना है। अच्छा, मीठे मीठे सिकी लधे बच्चों प्रति माता पिता बाप दादा का याद प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते।
हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद प्यार, गुड मॉर्निंग, नमस्ते, वहाँ बाबा वहाँ, शुक्रिया बाबा शुक्रिया। धारणा के लिए मुख्य सार है, बाप जो सुनाते हैं उसे सुनकर अच्छी तरह धारण करना है, दूसरों को रुचि से सुनाना है। एक कान से सुन दूसरे से निकालना नहीं है। कमाई के समय कभी उबासी नाही लेनी है। मुरली कधी पण फ्रेश मूड मध्ये ऐकायची, आळस नाही आला पाहिजे। खूप चांगल्या प्रकारे बाबांचं ज्ञान ऐकून आपल्यामध्ये धारण करायचंय आणि दुसऱ्यांनाही इंटरेस्टनी ऐकवायचंय, त्यांना इंटरेस्ट येईल असं ऐकवायचंय आणि आपण पण उमंग उत्साहामध्ये त्यांना सांगायचंय। बाबा का राइट हैंड बन, बहुतों का कल्याण करना है। परमेश्वराचा उजवा हात आपल्याला बनायचा आहे आणि सगळ्यांचं कल्याण करायचं आहे, ही आपली जबाबदारी। बाबा आपल्याला इतका जिम्मेदार आत्मा समजतो की आपण सगळ्यांचं कल्याण करू शकतो। नर से नारायण बनने और बनाने का धंधा करना है, ये धंधा हमें अविनाशी कमाई देगा। नर से नारायण बनने और बनाने का धंधा। वरदान है, किसी के व्यर्थ समाचार को सुनकर इंटरेस्ट बढ़ाने के बजाय फुल स्टॉप लगाने वाले परमत से मुक्त भव। कई बच्चे चलते चलते श्रीमत के साथ आत्माओं की परमत मिक्स कर देते हैं। जब कोई ब्राह्मण संसार का समाचार सुनाता है तो उसे बहुत इंटरेस्ट से सुनते हैं, कर कुछ नहीं सकते और सुन लेते हैं, तो वह समाचार बुद्धि में चला जाता है, फिर टाइम वेस्ट होता है। इसलिए बाप की आज्ञा है, सुनते हुए भी नहीं सुनो। अगर कोई सुना भी देते हैं तो आप फुल स्टॉप लगाओ। जिस व्यक्ति का सुना उसके प्रति दृष्टि व संकल्प में भी घृणा भाव नहीं हो, तब कहेंगे परमत से मुक्त। तर बाबा म्हणताय की बच्चे आता बाहेरच्या समाचारमध्ये इंटरेस्ट राहिला नाहीये बच्चांना, पण जे ब्राह्मण संसारचा समाचार म्हणजे आपले बाबांचे बच्चे काय करताय, कोणी काय केलं कोणी काय केलं, जर कोणी सांगायला लागलं तर त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतात। बाहेरच्या मध्ये इंटरेस्ट राहिला नाही, पण इकडे एक वेगळे इंटरेस्ट निर्माण होतात काही काहींना की वो क्या कर रहा है, कैसे कर रहा है, क्यों कर रहा है। जे बीके परिवार आहे त्याच्यामध्ये पण बाबा म्हणता इंटरेस्ट घ्यायचा नाहीये तुम्हाला एक बाबाच्या मतावरती चालायचंय आणि त्याच्यामध्ये कारण काय होईल की वो कुछ कर तो कुछ नहीं सकते। अगर कोई कुछ कर रहा है अलग उल्टा चल रहा है, श्रीमत पर नहीं चल रहा है, कुछ कर तो नहीं सकते, हम शुभ भावना रख सकते हैं सिर्फ, पण त्याचं ऐकून काय होतं की मध्ये ते चालले जातं बुद्धीमध्ये रेकॉर्डिंग होऊन जाते आणि मध्ये गेलं म्हणजे कधीतरी बाहेर निघणार आहे ते परिस्थिती आल्यावर। म्हणून कोणाचं काहीही असू द्या, आपल्याला मध्ये घ्यायचं नाही, तर टाइम पण वेस्ट होणार आहे। वो बाप की आज्ञा है, सुनते हुए भी नहीं सुनो। कोणी ऐकवलंच आपल्याला त्याचा परिणाम मध्ये होऊ द्यायचा नाही, ते एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने बाहेर काढून टाकायचं। अगर कोई सुना भी दे तो आप फुल स्टॉप लगाओ, त्याला तिथल्या तिथं पूर्णविराम लावून टाका, विस्तार नका करू। और जिस व्यक्ती का सुना, कोणाची निंदा केली बीके परिवारामध्ये, तो असं करतोय, तो बाबाने असं सांगितलं तो असं करतोय, जरी कोणी काही सांगितलं तरी बाबा म्हणताय उसके प्रति दृष्टि व संकल्प में भी घृणा भाव नहीं हो। तरी असं नका की इतकं मुरली ऐकून काय करतो मग काय फायदा आहे, असा विचार मनामध्ये बिलकुल नाही आला पाहिजे। प्रत्येकाची आपली पुरुषार्थाची लेवल आहे, काही वेळ लागतो, प्रत्येकाचं आपलं पार्ट आहे आणि प्रत्येकाचं भाग्य आपलं आहे। आपण त्याच्यामध्ये जास्त आपण फक्त शुभ भावना ठेवायची, बाबांची सकाश घेऊन त्यांना देऊ शकतो, पण घृणा नाही आली पाहिजे, तिरस्कार नाही पाहिजे कोणाविषयी। स्लोगन है, जिनके दिल विशाल है उनके स्वप्न में भी हद के संस्कार इमर्ज नहीं हो सकते। बाबा खऱ्या अर्थाने मन आणि बुद्धीला आता मोठं करून घ्या आणि जे हदचे संस्कार म्हणजे देह आणि देहभानाचे संस्कार त्याच्यापासून मुक्त तुम्ही होऊ शकता। मनाला आणि बुद्धीला बाबांच्या ज्ञानाने मोठं करून घ्यायचंय। अच्छा,